students, welcome to Akashdeep coaching classes. Today we are going to study very important concept in our organic chemistry. We are studying lesson number 15 of 10th standard Maharashtra board, carbon compounds. The IUPAC nomenclature is most important in order to know the compounds universally. Before giving actual names to these compounds, we have to study the rules to assign the names to the given chemical compounds. The rules of IUPAC nomenclature I have written here. The first rule is write structural formula of organic compounds. Whatever organic compound is given to you, that you have to write in the form of a structural formula. Because the compound may be given in the form of molecular formula or it may be given in the structural formula, but we must prefer the structural formula. After writing structural formula, we have to number the carbon atoms. We have to write structural formula of organic compounds and then select the longest chain. लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कार्बन्सला नंबर द्यायचा आहे. वी विल नंबर द कार्बन atoms 1 2 3 4 whatever numbers or number of carbon atoms are given there. The numbering of carbon atoms should be started in such a way that if there is any functional group attached, then the carbon having functional group should be closest or it should be assigned with least number. म्हणजे ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो कार्बन हा जवळ पडला पाहिजे, ज्या कडेने तुम्ही ज्या साइडने टोकाने नंबरिंग सुरू केले त्या साइडने फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर. इन केस ऑफ अल्किन्स अँड अल्काइन्स वी विल कन्सिडर द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. म्हणजे डबल बॉन्ड किंवा अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड हा जवळ पडला पाहिजे. अशा पद्धतीने आपण या कार्बन्सला नंबरिंग देणार. पहिला पॉइंट आहे राइट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, देन सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन आणि त्यानंतर नंबरिंग करायचे. जर अल्केन असेल म्हणजे सगळे सिंगल बॉन्ड असतील, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, तर इथं नंबरिंग करायला आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही. कुठल्या तरी एका साइडने आपण नंबरिंग करू शकतो. आणि परंतु जर अल्किन अल्काइन्स असतील किंवा फंक्शनल ग्रुप अटॅच असेल कुठे ना कुठे, त्यावेळेला नंबरिंग करताना आपल्याला अल्किन्स मध्ये डबल बॉन्डच्या पोझिशनचा विचार करावा लागेल की तो कार्बन डबल बॉन्ड वाला कार्बन हा जवळ पडला पाहिजे. अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड वाला कार्बन जवळचा आला पाहिजे. आणि फंक्शनल ग्रुप अटॅच असतील तर फंक्शनल ग्रुपचाही विचार करावा लागेल की तो फंक्शनल ग्रुप वाला कार्बन ॲटम कसा मिनिमम नंबर घेईल याचा विचार आपल्याला करावा लागेल नंबरिंग करताना. मग आता हे नियम आपण पाळले. या 3 नियमातून पुढे गेल्यानंतर फोर्थ रूल यामध्ये आपल्याला परत डायरेक्ट नेमिंग कडे प्रोसीड करायचं आहे. तर त्यावेळेला जर अल्केन असेल, सगळे सिंगल बॉन्ड आहेत, त्यावेळेला आपण बघितले अल्केनची नावं कशी असतात, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. That means ANE is suffix attached. म्हणजे याच्यामध्ये सफिक्स हा त्या नावाच्या शेवटचे जे स्पेलिंग आहेत ते काय आहेत, ANE. जर तो अल्किन असेल तर ENE. अल्किनची सुरुवात कुठून होते, इथिन पासून होते. इथिन, प्रोपीन, ब्युटीन, त्यानंतर मग पेंटीन, हेक्झिन, ENE. त्याचा सफिक्स हा काय असतो, ENE असतो. त्यानंतर जर तो अल्काइन असेल म्हणजे ट्रिपल बॉन्ड असेल कुठे ना कुठे किंवा 1 किंवा 2 डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असतील, तेव्हा ते काय आहेत, ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स नाहीत, तर ते कुठे जातात, अनसॅच्युरेटेड मध्ये. मग अनसॅच्युरेटेड मध्ये डबल बॉन्ड 1 किंवा जास्त असतील तर तो अल्किन आहे. जर ट्रिपल बॉन्ड 1 किंवा जास्त असतील तर तो अल्काइन आहे. अल्काइनला सफिक्स काय लावतो आपण, YNE. जसा इथाइन, प्रोपाइन, ब्युटाइन, तर YNE हा आपण सफिक्स लावतो. त्यानंतर जेव्हा या हायड्रोकार्बन्सला फंक्शनल ग्रुप अटॅच असतात. फंक्शनल ग्रुप म्हणजे कोण आहे की हे जे हायड्रोकार्बन्स आहेत या हायड्रोकार्बन सोबत
समजा OH ग्रुप आला तर त्याला आपण अल्कोहोल म्हणतो, किंवा CHO ग्रुप आला अल्डिहाइड म्हणतो. COOH ग्रुप असेल फंक्शनल ग्रुप तर तो काय होतो, ऑर्गॅनिक ऍसिड होतो. किंवा NH2 असेल तर तो अमाइन होतो. किंवा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे ग्रुप असतील फंक्शनल ग्रुप तर ते हॅलोजन्स होतात. म्हणजे करस्पॉन्डिंग क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन जे काही असतील त्याप्रमाणे आपण नावं देतो. परंतु ही नेमिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मेजॉरिटी कंपाऊंड मध्ये आपण सफिक्स लावतो. अल्कोहोल असेल तर OL, अल्डिहाइड असेल तर AL, ऑर्गॅनिक ऍसिड तर नॉइक ऍसिड, आणि कीटोन ग्रुप असेल CO हा C डबल बॉन्ड असतो. CO ग्रुप असेल तर ONE हा सफिक्स लावतो, आणि अमाइन ग्रुप NH2 असेल तर सफिक्स हा AMINE अशा प्रकारचे सफिक्स लावतो. परंतु जर तो हॅलोजन असेल म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जर असे ग्रुप असतील फंक्शनल ग्रुप त्यावेळेला मात्र आपण सफिक्स न लावता प्रेफिक्स लावतो. प्रेफिक्स म्हणजे अगोदर, त्या नावाचे येणार अगोदर. क्लोरो, ब्रोमो, आयोडो हे अगोदर लागतात. क्लोरो, ब्रोमो, आयोडो हे अगोदर लागतात. मग एकदा जस्ट रिवाइज करूया त्याला. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, वी हॅव टू राईट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. देन वी हॅव टू सिलेक्ट लॉन्गेस्ट चेन. आफ्टर सिलेक्शन ऑफ लॉन्गेस्ट चेन we will give or assign the numbers to the carbon atoms. कार्बन ॲटमला नंबरिंग करताना जर समजा तो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन आहे, सगळे सिंगल बॉन्ड आहेत, तर त्यावेळेला आपल्याला नंबरिंग करणं सहज शक्य आहे. कुठल्या तरी एका एड करून आपण नंबरिंग करत जातो. आणि जर समजा तिथे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड 1 or more असतील तर त्यावेळेला ते अल्किन किंवा अल्काइन्स असणार आहे. तर नंबरिंग करताना हा विचार करावा लागेल की मल्टिपल बॉन्ड जवळ कसा पडेल, म्हणजे मल्टिपल बॉन्डचा कार्बन ॲटम कमीत कमी नंबर कसा घेईल हा आपल्याला विचार करायचा आहे. मग नंबरिंगच्या नंतर आपण विचार करतो की सगळे सिंगल बॉन्ड आहेत ना कार्बन कार्बन, तो अल्केन आहे, म्हणजे त्याच्या नावाच्या शेवटी आपण ANE हा काय लावणार आहे, सफिक्स लावणार आहे. जर डबल बॉन्ड वाला कंपाऊंड असेल तर तिथे ENE हा सफिक्स लावणार आहे. ट्रिपल बॉन्ड वाला कंपाऊंड असेल तर YNE हा सफिक्स लावणार आहे. याही शिवाय जर फंक्शनल ग्रुप आहे, आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय आहे, तुमचे अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स यांच्यामधले हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्या ठिकाणी दुसरे कंपाऊंड की जसं आता हॅलोजन आहे किंवा कीटोन ग्रुप आहे, अल्डिहाइड्स आहेत, असे कंपाऊंड बनत असतील, म्हणजे पॅरेंट अल्केन पासून वेगळ्या नेचरचे केमिकल कंपाऊंड बनत असतील तर त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो. मग असे फंक्शनल ग्रुप असतील तर त्यावेळेला नंबरिंगचा विचार आपल्याला फंक्शनल ग्रुप सोबत करावा लागतो. मग फंक्शनल ग्रुप जिथे जवळ पडेल तिथे आपण नंबरिंग सुरुवात करतो. तर मग या पद्धतीनं नंबरिंग झाल्यानंतर त्याला तुम्ही अल्केन्स किंवा अल्किन्स किंवा अल्काइन्स हे आयडेंटिफाय केल्यानंतर शेवटी आपल्याला विचार करावा लागतो, तो हॅलोजन आहे की तो ऍसिड आहे, अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, काय आहे नेमकं. तर मग त्याच्या फंक्शनल ग्रुपनुसार आपण हॅलोजन असेल तर काय लावतो, प्रिफिक्स लावतो, हॅलो अल्केन, हॅलो अल्किन किंवा हॅलो अल्काइन. परंतु हॅलोजन शिवाय अदर फंक्शनल ग्रुप असतील तर तिथं मात्र आपण सफिक्सेस लावतो. मग अल्डिहाइड असेल तर AL असेल, अल्कोहोल असेल तर OL असेल, ऑर्गॅनिक ऍसिड असेल त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो, तो असेल तर नॉइक ऍसिड असा सफिक्स लावतो. किंवा CO असेल तो कीटोन आहे ग्रुप तर त्यावेळेला आपण ONE हा सफिक्स लावतो. किंवा NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्यावेळेला अमाइन हा सफिक्स लावतो. चला तर मग आपण काय करूयात, हे जे कंपाऊंड आपण लिहिले बोर्डवरती त्यांचे नेमिंग करूयात किंवा IUPAC नेम त्याला असाइन करूयात आपण. सगळ्यात पहिले आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे CH3 CH2 CH3. आता हा कंपाऊंड मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये दिला असता तर एकदम कंडेन्स्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला असता C3 आणि H8 झाला असता, है की नाही. पण याला आपण CCC 3 C's आर देअर आणि ते 3 C सोबतचे हायड्रोजन आपण सेपरेट लिहिले, म्हणजे याचा अर्थ आपण ऑलरेडी आता इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युला घेतला.
पहिली स्टेप काय आहे, राईट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. वी हॅव रिटन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. आता या स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये दुसरी स्टेप काय हो, वी हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सगळे सिंगल बॉन्ड आहेत, ब्रँचिंग नाही, त्यामुळे लॉंगेस्ट चेन हीच आहे. आता या लॉंगेस्ट चेन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. 1 2 3 लेफ्ट टू राईट नंबरिंग केली तुम्ही, राईट टू लेफ्ट केला तरी इथे त्याच प्रकारची नंबरिंग येणार आहे, यात काही फरक पडणार नाही. मग आता नंबरिंग केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, काउंट हाऊ मेनी कार्बन आर देयर. कार्बन किती आहेत टोटल आता याच्यामध्ये, देयर आर 3 कार्बन ॲटम्स. मग आता 3 कार्बन ॲटम असेल तर याचं नाव काय येणार आहे. पहिला कंपाऊंड हा अल्केन मध्ये कोण आहे, मिथेन आहे 1 कार्बन वाला. दुसरा कार्बन वाला इथेन आहे 3 कार्बन वाला. प्रोपेन आहे 4 कार्बन वाला. ब्यूटेन आहे 5 कार्बन वाला. पेंटेन आहे. In this way we will start numbering by taking meth, eth, prop, but अशा प्रकारच्या नावाने आपण काय करणार आहे, म्हणजे याला नेमिंग सुरू करणार. म्हणजे त्याला फक्त ए नी लावायचं. मग आता इथे 3 कार्बन कंपाऊंड्स आहेत, तर प्रॉप हा त्याचा ग्रुप आहे, म्हणजे रॅडिकल आहे, किंवा त्याच्यामध्ये प्रॉपनी आपण सुरुवात करू आणि ए नी लावू, म्हणजे कोण असेल हा प्रोपेन. किंवा अल्किन्स तुम्हाला सगळे बाय हार्ट 10 पर्यंतचे, तर तुम्ही सरळ 3 कार्बन कंपाऊंड अल्केन जो आहे, 3 कार्बन कंपाऊंड जो अल्केन आहे त्याला तुम्ही सरळ सरळ लिहा प्रोपेन. हा कोण आहे, प्रोपेन. समजा इथेच याच्याऐवजी जर 4 कार्बन कंपाऊंड असतं तर तो काय झाला असता, ब्यूटेन. जर समजा तो 5 कार्बन कंपाऊंड असता, इथं CH2 येईल, CH2 आणि CH3, हा 5 कार्बन कंपाऊंड आहे. तुम्ही नंबरिंग करा 1 2 3 4 5 कार्बन कंपाऊंड आहे, सगळ्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. मग या वेळेला हा कोण आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. 5 आहे म्हणजे पेंट आहे, 5 म्हणजे पेंट, शेवटी काय लावायचं ए नी, म्हणजे हा कोण असेल, पेंटेन. जर असेल 9 कार्बनचा कंपाऊंड असेल तर नोन असेल त्याला ए नी लावा, नोनेन. किंवा 7 कार्बन कंपाऊंड अल्केन असेल तर तो असेल हेप्टेन. तर मग आपण अल्केनचे नेमिंग सहज करू शकतो. 1 कार्बन कंपाऊंड, आता इथं कार्बन सिंगल बॉन्ड द्यायला सुद्धा दुसरा कार्बन नाहीये, परंतु अल्केन्स मध्ये एका कार्बन पासून कंपाऊंड सुरू होतात. 1 कार्बन कंपाऊंड अल्केन जो आहे दॅट इज CH4. इट हॅज 4 सिंगल बॉन्ड्स विथ हायड्रोजन. तर हा कोण आहे, मिथेन. पहिला कोण आहे, मिथेन. दुसरा having 2 carbon atom, ethane. having 3 carbon atom, having 4 carbon atom, having 5 carbon atom, having 6 carbon atom, having 7 carbon atom, having 8 carbon atom, and having 9 carbon atom, last having 10 carbon atom taken. In this way we assign the names to alkanes or saturated hydrocarbons. आता त्यानंतर इथे एक अल्कीन आहे, याचा विचार अगोदर करूया, हे फंक्शनल ग्रुप वाल्यांचा विचार नंतर करू. तर आता हा जो अल्कीन आहे याच्यामध्ये पण आपलं प्रोसिजर तेच आहे. काय आहे प्रोसिजर आपलं, पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन्स आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर आता ही लॉंगेस्ट चेन आहे. लॉंगेस्ट चेन स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिला, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. आता नंबरिंग आहे. नंबरिंग करताना तुम्ही लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट मध्ये आता कन्फ्यूज होऊ नका, कारण आपल्याला अल्कीन अल्काइन्स आल्यानंतर नंबरिंग कुठून स्टार्ट करायचे, डबल बॉन्ड जवळ पडेल अशा पद्धतीने. therefore I will start numbering from right to left. 1 2 3. या साइडने गेलं तर काय होईल, 1 2 3. कार्बन ॲटम हा डबल बॉन्ड वाला आहे, दुसरा पडेल. या साइडने आले तर हा कार्बन ॲटम डबल बॉन्ड वाला पहिलाच पडेल, बरोबर आहे.
आता इथं लिहिले तुम्ही हा डबल बॉन्ड हा याचा घ्यायचा, दोघांमध्ये आहे परंतु याचा पहिले विचार करणार आपण. मग इथं डबल बॉन्डच्या कार्बनची पोझिशन सेकंड येते, परंतु जेव्हा या डायरेक्शनने जाऊ तेव्हा फर्स्ट आहे ना, त्यामुळे आपल्याला ती सिलेक्ट करावी लागेल. जिथून जवळ पडतो ती सिलेक्ट करावी लागेल. मग आता डबल बॉन्ड आहे तर हा कंपाऊंड सॅच्युरेटेड नाही तर तो कसा आहे, अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड मध्ये अल्किन्स आणि अल्काइन्स येतात. तर अनसॅच्युरेटेड मधला डबल बॉन्ड वाला कंपाऊंड हा कोण आहे, अल्किन आहे. अल्किन. मग आता हा जो अल्किन आहे याच्यामध्ये कार्बन किती तो विचार करू आपण, त्यानंतर बॉन्डची पोझिशन विचार करू आणि मग याला नेमिंग करू. तर बघा या अल्किन मध्ये आपण नंबरिंग कशी केली, 1 2 3 डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आता इथे आपण नंबर ऑफ कार्बन ॲटम्स मधून 3 कार्बनची सुरुवात ही प्रॉपनी होते की नाही. 3 कार्बन कंपाऊंडच्या नावाची सुरुवात ही प्रॉपनी होते. अल्किन असेल तर सफिक्स काय लावतो, E-N-E. सफिक्स काय लावतो, E-N-E. म्हणजे हा कोण आहे, प्रॉपीन. आता प्रॉपीन अजून एक महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये डबल बॉन्ड नेमका कुठे आहे त्याची पोझिशन पण आपल्याला याच्यामध्ये नोट डाऊन करावी लागते. परंतु जेव्हा पहिल्याच कार्बनला डबल बॉन्ड आहे तेव्हा गरज नसते. इथं जर समजा सेकंड थर्ड ला असता तर आपण प्रॉप 2 इन प्रॉप 3 इन असं लिहिलं असतं. आता याला प्रॉप 1 इन असं लिहिलं जाऊ शकतं, कारण डबल बॉन्डची पोझिशन हा नंबर दाखवतो. परंतु जेव्हा केव्हा पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड पुढच्या अल्काइन्स मध्ये असेल तेव्हा ती पोझिशन मेन्शन करायची आवश्यकता नसते. त्यामुळे आपण इथं हे मेन्शन न करता आपण प्रॉपीन असं लिहूया. काय लिहिलं आपण, प्रॉपीन. अल्किन्स मध्ये पहिला कंपाऊंड हा 2 कार्बन पासून सुरू होतो. अल्काइन्स मध्ये सुद्धा, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे ना, अल्काइन्स मध्ये सुद्धा पहिला कार्बन कंपाऊंड जो आहे 2 कार्बन पासून सुरू होतो, कारण तिथे पण C ट्रिपल बॉन्ड C साठी मिनिमम 2 कार्बन्स आर रिक्वायर्ड. चला पुढे आता यात एक अल्काइन पण दिलेला आहे. हा 6 नंबरला अल्काइन आहे. सगळ्यात पहिलं काम काय आपलं, अकॉर्डिंग टू रूल्स ऑफ बायोकेमिस्ट्री नोमेनक्लेचर राइट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड. इथे लिहून दिलाय आपल्याला ऑलरेडी स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑर्गेनिक कंपाऊंड. तर या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये आता दुसरी स्टेप काय आहे आपली, सेकंड स्टेप आहे सिलेक्ट लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम्स. ही लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट केली आपण. त्यानंतर असाइन द नंबर्स किंवा गिव्ह द नंबर्स, कार्बन ॲटमला नंबर द्यायचा आहे. नंबर आपण लेफ्ट राईट ने देऊ शकतो, परंतु डबल ट्रिपल बॉन्डच्या केस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो मल्टिपल बॉन्ड हा जवळचा असला पाहिजे. मग आपण इथून सुरुवात करू, म्हणजे या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे याचा अर्थ फर्स्ट कार्बन आहे. 1 2 3 नंबरिंग पूर्ण झाली आहे. 3 कार्बनची सुरुवात नावाने कशी होते, प्रॉपनी होते. अल्काइन आहे तर काय लावायचं आहे, YNE. प्रॉप YNE म्हणजेच प्रोपाइन. हा काय आहे, प्रोपाइन. याला पण असं लिहू शकतो आपण प्रॉप 1 YNE. परंतु पहिल्या कार्बनला जेव्हा डबल ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा पोझिशन लिहायची आवश्यकता नाही. तर हा आहे प्रोपाइन. म्हणजे तुम्ही आता एक अल्केन, एक अल्कीन आणि एक अल्काइनला काय केलेलं आहे, नेमिंग केलेली आहे. एक अल्केन, एक अल्कीन आणि एक अल्काइनला तुम्ही नेमिंग केलेलं आहे. तर आता मी तुम्हाला एक एक याचा एक्झाम्पल विचारतो, तुम्ही प्रयत्न करा त्याला नेमिंग करण्याचा. मी स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिण्याच्या ऐवजी मी काय करतो, एक मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो. C5H10 हा काय आहे, अल्केन आहे. हा अल्केन आहे. मग याच्यामध्ये हे कशावरून समजलं तुम्हाला, CnH2n+2 आहे म्हणजे डेफिनेटली हा अल्केन आहे.
त्यामुळे तुम्ही अकॉर्डिंगली स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहू शकता, नंबर्स त्याला देऊ शकता आणि नंबर दिल्यानंतर तुम्ही त्याचं नेम आयडेंटिफाय करू शकता. C6H12. आता याच्यामध्ये पॉसिबल डबल बॉन्डचे चेन वाढू शकतात, त्यामुळे तुम्हाला हा छोटा देतो मी. याच्यामध्ये काय पॉसिबल चेन वाढण्याचा प्रश्न नाही, आपण स्ट्रेट चेन मध्ये घेऊया. पण समजा तुम्हाला मी C2H4 दिला आणि C3H4 दिला. आता तुम्हाला नंबर ऑफ कार्बन आणि नंबर ऑफ हायड्रोजन वरून पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे C5H12. C5H12 पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे की अल्केन आहे की अल्कीन आहे की अल्काइन आहे. नंबर ऑफ कार्बन आणि हायड्रोजन वरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा कशामध्ये बसतो? CnH2n+2 मध्ये बसतो है ना, जनरल फॉर्म्युला. म्हणजे हा अल्केन आहे. हा CnH2n मध्ये बसतो म्हणजे हा अल्कीन आहे. हा CnH2n-2 मध्ये बसतो म्हणजे हा अल्काइन आहे. म्हणजे हे सुरुवातीचे छोटे छोटे कंपाऊंड दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच्या पोझिशन्स वेगवेगळ्या येणार नाहीत. अशा प्रकारचे हे मी तुम्हाला 3 कंपाऊंड दिले, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. सांगा बरं पहिला कंपाऊंडचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा लिहिता येईल आपल्याला? हा सिंगल बॉन्ड वाला आहे. 1 2 3 4 आणि 5 these are 5. याच्या पण पोझिशन्स लिहिता येतात, पण आपण ब्रँच चेन मध्ये जाणार नाही सध्या. तर मग हे काय केले आपण? 5 कार्बन लिहिले. 5 कार्बन लिहिल्यानंतर याला पॉसिबल हायड्रोजन त्याच्या वॅकन्सी फुलफिल केले. CH3 CH2 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 CH3. मी हा स्ट्रेट चेन कंपाऊंड दिला, याला ब्रँचिंग नाही असं समजून आपल्याला नॉमेनक्लेचर करायचे, कारण याच्यामध्ये ब्रँचिंग पॉसिबल होते है ना. 2 पोझिशनला ब्रँचिंग करता येते. याचे मग वेगवेगळे IUPAC नेम येतात, परंतु तुम्ही मला या स्ट्रेट चेन कंपाऊंडचा नेम सांगायचा आहे. तर मग इथे 5 आहेत म्हणजे नंबर ऑफ कार्बन 5 आहे. तुम्ही सिरियली नंबर केला 1 2 3 4 5 कार्बन कंपाऊंड आहे. मग 5 कार्बन कंपाऊंडच्या नेमिंगची सुरुवात कशी होते? पेंटेन. आणि त्याला काय सफिक्स लावतो? ANE, पेंटेन. हा काय असेल? पेंटेन. आता याच्या पोझिशन हा एक CH3 हा रॅडिकल या कार्बनला किंवा या कार्बनला आपण अटॅच करू शकतो आणि ब्रँच चेन कार्बन कंपाऊंड बनतो, ब्रँच चेन अल्केन बनतो. आपण त्याचा विचार सध्या केला नाही, आपण विचार सध्या फक्त काय केलं? स्ट्रेट चेन अल्केन आहे, तर तो कोण आहे? पेंटेन. आता याच्याकडे चला. C2H4. C2H4 आहे म्हणजे कार्बन 2 आहेत, हायड्रोजन 4. याचा अर्थ काय आहे? इट इज अल्केन. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, इथे H2 आहे आणि इथे H2 आहे. CH2 डबल बॉन्ड CH2. मग हा कंपाऊंड डबल बॉन्ड वाला आहे. डबल बॉन्ड वाला कंपाऊंड हा कोण असतो? अल्कीन असतो. 2 कार्बन कंपाऊंड्स आहेत, इथनी सुरुवात होईल आणि ENE सफिक्स असेल. इथीन, इथीन. हा CnH2n-2 च्या फॉर्म्युल्यात आहे. कार्बन किती आहे? 3 आहे. CCC लिहिलं. आता 3 कार्बन कंपाऊंड आहेत, H4 आहे, त्याचा अर्थ कुठल्या ना कुठल्या कार्बनला काय आहे? ट्रिपल बॉन्ड. बरोबर. मग आता तुम्ही कुठे ना कुठे एक ट्रिपल बॉन्ड देणार आहे. कुठे ना कुठे म्हणजे एक तरी इथं देऊ शकाल किंवा इथं देऊ शकाल, कुठेही द्या. C सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड C. आता याच्याकडे एकच वॅकन्सी शिल्लक आहे, बरोबर, कारण 3 इथं गेल्या, इथली एक चौथी झाली. आता याला तर पॉसिबल नाहीच, 3 आणि 1 4 4 वॅकन्सीज कंप्लीट झाल्या त्याच्या. आता याला मात्र पॉसिबल आहे म्हणजे H H H.
म्हणजे याला आपण असं लिहू शकतो CH3C ट्रिपल बॉन्ड, CH3 सिंगल बॉन्ड, C ट्रिपल बॉन्ड CH, CH3C ट्रिपल बॉन्ड CH. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 3. कंपाऊंड कोण आहे? अल्काईन आहे, कारण ट्रिपल बॉन्ड आहे. सुरुवात कशाने होईल? प्रॉपनी. काय लावायचं आहे? वायनी. म्हणजे हा कोण आहे? प्रोपाइन. हा प्रोपाइन, हा होता पेंटेन. तर समजलं आता. आता पुढे जायला काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स नोमेनक्लेचर आता परफेक्ट जमलेलं आहे. तर पुढे आता फंक्शनल ग्रुपच्या बाबतीत कसं नेमिंग करायचं तोही विचार आपल्याला करायचा आहे. आपल्या लेवलला जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दिले ते जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. तुम्ही 11th-12th मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजूनही याच्यामध्ये भरपूर काही शिकण्याचा म्हणजे प्रयत्न करावा लागेल, स्कोप आहे. हा, आपण याला नेमिंग केले प्रोपेन, आणि हा काय आहे? प्रोपीन, आणि हा कोण आहे? प्रोपाइन. प्रोपाइन. आता चलूयात नंबर 2 कडे. इथे फंक्शनल ग्रुप अटॅच आहे की नाही? हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे CH3. बघा इकडे CH2 आणि इथे आहे OH. आता इथे तुम्ही स्ट्रक्चर असं जरी नाही लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला इथं OH हा पहिल्या कार्बनला अटॅच आहे, कारण इथं 3H असल्यामुळे इकडे एक बॉन्ड असल्यामुळे OH बसायला जागाच नाही ना त्याचा बॉन्ड बसण्यासाठी. मग आता आपण सगळ्यात पहिले लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिल्यानंतर लॉंगेस्ट चेन ही CH3 CH2 आहे लॉंगेस्ट चेन. आता नंबरिंग करायची. जर फंक्शनल ग्रुप अटॅच असेल तर फंक्शनल ग्रुप जवळचा आला पाहिजे. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असतील तर ते जवळचे आले पाहिजेत, म्हणजे करस्पॉन्डिंग कार्बन ॲटम. तर नंबरिंग आपण इथून सुरू करू 1 आणि 2, राईट टू लेफ्ट. या साइडने केलं तर ग्रुप वाला कार्बन ॲटम, फंक्शनल ग्रुप वाला, फंक्शनल ग्रुपला वेगवेगळी नावं असतात, ती पण तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. कोणी फंक्शनल ग्रुपला ग्रुप म्हणतं, फंक्शनल ग्रुप म्हणतं, कधी लोकल म्हटलं जातं, अशी नावं असतात. तर मग आता इथे फंक्शनल ग्रुप CH2 ला OH आहे. मग हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन. ठीक आहे, नंबरिंग झाली आपली. आता यानंतर काय करू शकतो आपण? नंबरिंगच्या नंतर आपल्याला नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 2 असल्यामुळे हा अल्केन असता तर काय असता? इथेन. बरोबर आहे. 2 कार्बन असल्यामुळे आपण इथनी सुरुवात करणार आहेत पहिले, इथ. बरोबर. मग आता सिंगल बॉन्ड आहे आणि पुन्हा एक OH आहे. जर OH असेल तर तो कोणता ग्रुप आहे? हा, त्याला आपण काय म्हणतो? अल्कोहोल ग्रुप. बरोबर. तर इथ तर लिहिला तुम्ही, त्यानंतर त्याला काय करायचं आपल्याला? इथेनॉल. इथेनॉल म्हणजे इथं काय करायचंय? इथेन मधला ई काढायचा आहे आणि OL लावायचं. लक्षात घ्या, इथेन मधला ई काढायचा आहे आणि OL आपल्याला लावायचं. इथेनॉल. आता कॉमन नेम यांची, ज्याला आपण ट्रिवियल नेम म्हणतो, कॉमन नेम असतो. काही कंपाऊंडची कॉमन नेम वेगळी आहेत. कधी ती IUPAC ने जैसे थे ऍक्सेप्ट पण केलेली आहे, चालतात कधीतरी, परंतु कॉमन नेम ही वेगळी असतात. आता हा इथाइल अल्कोहोल आहे कॉमन नेम, परंतु IUPAC मध्ये आपण आपल्या ह्या रूल्स प्रमाणे जातो. हा कोण आहे? इथेनॉल. तर मग इथेनॉल मध्ये शेवटचा ई काढला आणि तिथे काय लावला? O लावला. त्यानंतर इथे चला आता थर्ड कंपाऊंड. इथं पण आपण जर नंबरिंग केली, आता नंबरिंग डायरेक्ट स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये करूया, म्हणजे तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. फायनली दिस इज
इथेनॉल. चला थर्ड कंपाऊंड कडे CH3CH2COOH. आता इथे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे ऑलरेडी, नंबरिंग करायचं आहे. COOH हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच आहे, तो पहिला घ्या, फर्स्ट सेकंड. जेव्हा फर्स्ट कार्बन ॲटमला ग्रुप अटॅच असेल किंवा डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल, तेव्हा तो नंबर मेन्शन करायची गरज नाही. मग आता इथे CH3CH2COOH आहे. हा COOH नसता तर हा अल्केन कोणता असता? परंतु एक सॉरी इथं नंबरिंग आपली कशी चुकली, ग्रुप मधला सुद्धा C घ्यायचा आहे. 1 2 3 ग्रुप मधला सुद्धा C जो आहे तो कार्बन 1 घ्यायचा आहे. ग्रुप पासून सुरुवात करायची आहे, कार्बन 1 घ्यायचा आहे. COOH CH2 CH3 सुरुवात ग्रुप पासून केली. नंबर ऑफ कार्बन किती झाले? 3. 3 ची सुरुवात कशी? प्रॉप. अल्केन असता तर प्रोपेन असता, मग त्यातला E काढायचा आपल्याला आणि नॉइक ऍसिड जोडायचा आहे. म्हणजे हा काय असेल? प्रोपॅनॉइक ऍसिड. प्रोपॅनॉइक ऍसिड. ऍसिडचा ग्रुप हा फर्स्ट कार्बनला आहे, त्यामुळे तो 1 काही मेन्शन करायची आवश्यकता नाही. प्रोपॅनॉइक ऍसिड. CHO ग्रुप अटॅच आहे फोर्थ केस मध्ये. CHO आणि COOH ग्रुप जेव्हा असतात तेव्हा किंवा इवन CO ग्रुप असेल तेव्हा एक ग्रुप मधला फंक्शनल ग्रुप मधला कार्बन काउंट करायचा. तो कार्बन काउंट करायचा. आपलं कन्फ्युजन तिथं होतं की बाबा अल्डिहाइड ग्रुप आहे, मग हा वेगळा ग्रुप आहे तर याचा कार्बन घ्यायचा की नाही घ्यायचा. तर मग 1 2 3 4 कारण ग्रुपला पहिले प्राधान्य द्यायचं आपल्याला. मग आता 4 कार्बन कंपाऊंड अल्केन असता तर तो कोण असता? ब्युटेन. म्हणजे ब्युटेनचा हा फंक्शनल ग्रुपचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे लिहायचा आहे थोडक्यात. तर मग आता ब्युटेन असता इथे आता अल्डिहाइड ग्रुप आहे. इथे कुठला ग्रुप आहे? अल्डिहाइड ग्रुप आहे. अल्डिहाइड ग्रुप मध्ये आपण काय करतो? E ला काढून, ह्या E ला काढून ब्युटेन, या E ला काढून काय लावतो? इथे आपण Al लावतो. ब्युटॅनॉल. काय? ब्युटॅनॉल. तर हा ब्युटॅनॉल. बघा कन्फ्यूज होऊ नका. कुणाकुणामध्ये अल्कोहोल आणि अल्डिहाइड्स मध्ये द सफिक्स OL is applicable in case of alcohols, whereas suffix AL is applicable in case of aldehydes. अल्कोहोल्स मध्ये OL लावायचा. इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, पेंटॅनॉल. आणि अल्डिहाइड्स मध्ये इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल. तर नॉल लावायचं इथे. चला आता 7th कंपाऊंड कडे. इथे थोडासा मायनर जो चेंज आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे फंक्शनल ग्रुप आहेत तर हे फंक्शनल ग्रुप हॅलोजन ग्रुप म्हणून आपण याला ओळखतो. तर आता हॅलोजनच्या बाबतीत आपल्याला काय करायचं असतं की याला सफिक्स न घेता प्रोफिक्स घ्यायचं असतं, सॉरी प्रेफिक्स घ्यायचं असतं. बघा इकडे आता CH3CH2Cl. हा Cl आहे. तुम्ही मला इथला C काउंट करायचा का? नाही रे बाबा, Cl हा क्लोरीनचा Cl आहे. हा C नाही ना, तो C सेपरेट नाही यामध्ये. याच्या बाबतीत कसं होतं? हा C असा होता, C डबल बॉन्ड O आणि H असा होता. ऍसिडच्या बाबतीत सुद्धा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O H असा होता. म्हणजे त्या C चं सेपरेट एक्झिस्टन्स होतं. हा C इथं सेपरेट एक्झिस्ट नाही, क्लोरीन वाला C आहे, Cl सिंबॉल आहे, त्यामुळे हा C नाही घ्यायचा. आता क्लोरीन असेल किंवा इन जनरल हॅलोजन असेल तर आपण त्याच्या IUPAC नेमची सुरुवात हॅलो म्हणजेच क्लोरो, ब्रोमो, आयोडो अशी करतो. इथं काही क्लोरो.
पहिल्याच कार्बनला असल्यामुळे 1 क्लोरो लिहायची गरज नाही. सेकंडला असतं तर 2 क्लोरो घेतलं असतं. तर आता क्लोरो किती कार्बन आहेत? देयर आर 2 कार्बन ॲटम्स. म्हणजे पॅरेंट हा कोण आहे? इथेन आहे किंवा रॅडिकल हा इथाइल आहे. याचा अर्थ इथनी सुरुवात होणार आहे. क्लोरो आणि हा CH3 CH2 आहे, सिंगल बॉन्ड आहे. क्लोरो इथेन, क्लोरो इथेन, सरळ सरळ नाव द्या अल्केनचं. क्लोरो अल्केन, हॅलो अल्केन. हॅलोजन जर फंक्शनल ग्रुप असेल तर त्याचा IUPAC नेम काय आहे? हॅलो अल्केन. IUPAC नेम हॅलो अल्केन. चला आता इथे CH3NH2 आहे, सिंगल कार्बन कंपाऊंड आहे की नाही? तर मग एकच C आहे. एकच C असेल तर मिथ, एकच C असेल तर मेथ. तर ह्या मेथला आपल्याला लावायचं आहे अमाइन. NH2 ग्रुप कोणता आहे? अमाइन. हॅलोजन सोडला तर सगळे फंक्शनल ग्रुप हे आपण सफिक्स मध्ये लावतो. हॅलोजन सोडला तर सगळे फंक्शनल ग्रुप आपण कुठे लावतो? सफिक्स मध्ये लावतो. त्यामुळे हा काय होईल? हा मेथ AMINE. बघा तुम्ही आता मिथेन ईच फक्त काढायचंय आणि पुढे काय लावायचंय तुम्हाला? अमाइन लावायचंय. ई फक्त काढला मिथेन मधला आणि अमाइन लावला मिथॅनामाइन. काय झालं? मिथॅनामाइन. चला पुढे आता CO ग्रुप आहे. हा CO म्हणजे असा असतो, C डबल बॉन्ड O असतो. कारण जेव्हा केव्हा ऑक्सिजन बॉन्डिंग करतो, ऑक्सिजन इज डेफिशियंट इन 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. 6 इलेक्ट्रॉन आहेत ना आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन त्याला कमी आहे. तो जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड बनवेल तेव्हा त्याची टेंडन्सी असे पहिल्यांदा तो डबल बॉन्ड प्रिफर करेल. हा जेव्हा C सोबत 2 O येतात ना, तेव्हा मात्र एका O चा बॉन्ड हा सिंगल असतो. मग आता इथं असा डबल बॉन्ड आहे CH3 CO CH3. C डबल बॉन्ड O किंवा CO ग्रुप हा कीटोन ग्रुप आहे. कीटोन ग्रुप मधला कार्बन हा कार्बन आणि ऑक्सिजन वेगळे असल्यामुळे काउंट करायचा आहे, काउंटिंग मध्ये घ्यायचा आहे. हा कशामध्ये घ्यायचा आहे? काउंटिंग मध्ये घ्यायचा आहे. मग आता पहिल्या कार्बन ॲटमला CO ग्रुप अटॅच किंवा CO ला जरी पहिला केला तर आपण लॉंगेस्ट चेन मध्ये टोटल कार्बन किती आहे? लॉंगेस्ट चेन मध्ये टोटल कार्बन किती आहे? 3 आहे. मग आता 3 कार्बन ॲटम आहे, सिंगल बॉन्डेड कंपाऊंड आहे, त्यामुळं ब्रँच नाही, स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. त्यामुळे इथं नंबरिंगचं जास्त कन्फ्युजन व्हायची गरज नाही. 3 कार्बन कंपाऊंड हा कोण असतो? प्रोपेन असतो. पण आपण काय करणार? या प्रोपेन मधला E काढणार आहे. या प्रोपेन मधला E काढणार आहेत आणि E च्या ठिकाणी आपण 1 लावणार आहेत. काय लावणार आहे? 1. प्रोपॅनोन, ONE, प्रोपॅनोन. झालं का? प्रोपॅनोन. तर चला आता पुढे थोडासा आता आपल्याला इथे विचार करायचा आहे. हा अल्कोहोल आहे, आपल्याला माहिती आहे, नंबर 10 वाला आहे की नाही? आतापर्यंत आपण स्ट्रेट चेन कंपाऊंड बघितले. इथे मात्र काय झालंय? जो अल्कोहोल ग्रुप आहे, कुठे अटॅच आहे तो अल्कोहोल ग्रुप? सेकंड कार्बनला आहे. कसं काय नंबरिंग करा? लॉंगेस्ट चेन तुम्ही सिलेक्ट केली 1 2 3, राईट टू लेफ्ट चला, रिव्हर्स ऑर्डरनी तीच नंबरिंग येणार आहे 1 2 3. म्हणजे OH ग्रुप हा कुठे अटॅच आहे? सेकंड कार्बनला अटॅच आहे. बट देयर आर 3 कार्बन ॲटम्स. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, नंबरिंग केली, 3 कार्बन आहेत, म्हणजे हा कोण येणार आहे? प्रोपॅनॉल येणार आहे. बरोबर आहे? प्रोपॅनॉल येणार आहे, हे मान्य आहे आपल्याला. परंतु सेकंड पोझिशनला OH असल्यामुळे आपण काय करू? ह्या प्रोपॅनॉलला, हे बघा प्रोपॅनॉल, हा प्रोपॅनॉल आहे, मान्य आहे. परंतु सेकंड कार्बनला OH ग्रुप असल्यामुळे त्याची 2 पोझिशन आहे ना, याच्यामध्ये आपल्याला घुसवायची. मग हा एक पार्ट असतो त्याच्या नेमिंगचा इथपर्यंतचा, आणि हा दुसरा पार्ट असतो. या 2 पार्ट मध्ये 2 ला घुसवायचं आहे डॅशने. म्हणजे
प्रोपॅन डॅश टू डॅश ऑल, म्हणजे हा प्रोपॅनॉलच आहे, परंतु ग्रुप हा सेकंड पोझिशनला असल्यामुळे आपण काय केलं, प्रोपॅन डॅश टू डॅश ऑल, प्रोपॅन टू ऑल. आता इकडे चला, ऍक्च्युअली याच्या पॉसिबिलिटीज हा Cl जो या साइडने काउंटिंग केल्यानंतर सेकंड पोझिशनला आहे, परंतु हा Cl इथे पण येऊ शकला असता, येऊ शकलं असतं की. आपण सध्या इथं लिहिलेल्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करणार. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑलरेडी लिहिलेला आहे. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5, राईट टू लेफ्ट. लेफ्ट टू राईट का नाही गेलं, कारण Cl ला कमीत कमी नंबर आला पाहिजे. जर तुम्ही लेफ्टनी गेलं असतं तर Cl ला नंबर किती आला असता, 4 आला असता, पण आता 2 झालाय ना, त्यामुळे कमीत कमी नंबरिंगच्या दृष्टीने आपण काय केलं, राईट टू लेफ्ट नंबरिंग केली. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिला, नंबरिंग केली. ग्रुप आहे, ग्रुप कडे लक्ष ठेवलंय. नाउ यू हॅव टू राईट द नेम, IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. आता हा जो सिंगल बॉन्ड कंपाऊंड आहे, हॅविंग 5 कार्बन, इट शुड हॅव पेंटेन. हा पेंटेन असता, जर समजा फंक्शनल ग्रुप नसता तर हा पेंटेन असता. मग आता इथे हा पेंटेन असता, हॅलोजन आहे तेव्हा काय करतो आपण, त्याला मेन्शन करतो ना अगोदर प्रेफिक्स मध्ये, क्लोरोपेंटेन आहे हा, परंतु सेकंड पोझिशनला आहे ना 2, म्हणून हा काय आहे 2 क्लोरोपेंटेन. 2 क्लोरोपेंटेन एकच नंबर आहे, 2 क्लोरोपेंटेन म्हणजे 2 हॅलो अल्केन. तर सेकंड पोझिशनला असल्यामुळे 2 क्लोरोपेंटेन हे याचं IUPAC नेम आहे. आता याचं सांगा, CH3 C double bond O CH2 CH3, there are 4 carbon atoms in the chain, है ना. स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिलाय, लॉंगेस्ट चेन लिहिली, लॉंगेस्ट चेन मध्ये 4 कार्बन ॲटम आहे. नंबरिंग करायची आहे. नंबरिंग करताना जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला जवळ करा. मग आता C डबल बॉन्ड O हा जवळ करायचा आहे आपल्याला, म्हणजे 1 2 3 4. जर हा अल्केन असता, जर हा अल्केन असता तर कोण असता, ब्युटेन, बरोबर आहे ना, ब्युटेन असता. जर अल्केन असता तर